सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की ताक हे आपल्या रोजच्या आहारातला एक पदार्थ आहे, तो नित्यसेवनीय असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे। त्यामुळं 3 दिवस ताक घेतलं आणि आपल्या शरीराची शुद्धी झाली आहे किंवा 3 दिवस ताक घेतलं आणि पंचकर्म झालं असं अजिबात होत नाही। त्यामुळं कोणी अभिनेता किंवा अभिनेत्री जर तुम्हाला सांगत असेल किंवा समाजामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या मेसेजमधून जर अशा पद्धतीचे मेसेज येत असतील, मधल्या काळात हा ट्रेंड होता की 3 दिवस ताक प्यायचं, 5 दिवस ताक प्यायचं आणि संपूर्ण शरीराची शुद्धी होते, तर तसं अजिबात होणार नाही आहे। तसं असतं तर सगळी पंचकर्म सेंटर बंद पडली असती आणि शरीरशुद्धी सगळ्यांनी ताकावर केली असती। ताक हा नित्यसेवनातला भाग आहे, त्यामुळं नित्यसेवन करायचं आहे। 3 दिवस ताक घेऊन तुमच्या शरीरात थोडासा हलकेपणा येईल, 1-1.5 किलो वजन कमी होईल, परंतु त्यानंतर परत ते वजन वाढणार आहे। त्यामुळं ताक हे शास्त्रीय पद्धतीनं सेवन करा। जेवणानंतर ताक घ्या, 1 वाटी रोज ताक घ्या, ताजं घ्या आणि घरचं घ्या। ही